व्ह्यू बघू शकता माथेरानचा. इतके मिठ्ठे चक्क्या पोरांचं इतके भारी भारी पोरी अर्लेगाचा काच भरेल ती. सायन्स नेले गर्दी करून टाकली होती समोरच्या गेटवर नाही का. तीन लोक मेलेली हे प्रते. अरे बंद कर ना सगळे झोपेल आणि झोपू दे ना. अरे अशी कुठला नाही पोर सगळे. बघ कॅम्प किती झाला किती 8 वाजले 8:30 वाजले. फिरायला जायचं मग उठ ना तू मे घेत. तेव्हा खाल्लं होतं मी आता. हे प्रेम आहे इथे. ये आदेश आहे रितेश ते. काय साहेब आपलं पॅटर्नच वेगळं एकदम आहे फॉर्मल वगैरे एकदम मॅग्नर भाऊ एकदम कडक दिसून राहिले आपले. प्रेम भाऊ तर काय विषयच नाही यार. एकदम एकदम बायले दिसून राहिला प्रेम. आपण तर विषयच नाही आपला. साहेब आपण ओके दिसतोय भाऊ. दोन भाई दोन होता भाई. मग ओके विषय. शर्ट भारी नवीन घेतला. नाही चल ना नाश्ता करायला. नाश्ता झाला ना एकदम कंपनी द्यायला चालला भाऊ. चल मग काय नाश्ता करायला चाल लवकर. काय टाइमपास करतोय. अरे बेल्ट बिल्ट घालतोय ना बॉस. तू भारी दिसतोय उजड देऊ. हो वाढीच रे फक्त काय आता. अरे एवढं आयुष काय आलं चल ना भाऊ. नाश्ता केलाय. इतके मिठ्ठे चक्क्या पोरांचं इतके भारी भारी पोरी जीव जवळ लागला खरा. विषय वेगळा भाऊ. आपण इतके चांगले दिसून दे आपण कोणी पाय नाही. अरे भाई पैसा आहे तो सवे भाई पैसा आहे तो सवे. पण एक बी असं नाही भेटलं की परफेक्ट कपल आहे म्हणून. लंगूर के हात में अंगूर आहे. पोरी एवढ्या भारी भारी भैया विषय कोण. सकाळी नाश्त्याला ब्रेड पोहे बटाटा भाजी पुऱ्या छोले भटुरे वाटतं. आदेश भाऊ प्रतीक भाऊ रितेश बोल ना. थोडं थांबला असतं ना लगेच चालू केलं. 11 वाजले. हा मे हॅलो सोबत चहा पण आहे. बोल ना. खूप भाई बेड बटर आहे. बनमस आहे. बनमस मिक्स आहे त्याच्यात. पोहे छोले भटुरे होते घेतले नाही आणि चहा पण आहे सोबत. हॅलो गाईज सबस्क्राईब करो लाईक करो. काय म्हणतो बरं काय हो आता मस्त फिरे जाऊ आपण. इथे फुल नजारा भारी आहे. इथं खाली काय बघू ना काय वरती फिरू पाहिली. वर जायचं इकडे जायचं. मम्मी ओके दिसतो ना. मे काल कुठे फिरलो आपण. आता हर्ट पॉइंट नंतर 4 पॉईंट फोन 4 पॉइंट. चलो फिर अभी काय कुठे जायचं आता. अरे नाही रे ते लोईसा पॉइंटला जाऊ ना. चांगलं दिसतंय कोणतं तरी नाव चांगलं. लोईसा पॉइंट कोणत्या हे कार्लोल लेकवर काहीतरी 3 लोक मेलेले. आमचं भैया करतो 2-3 दिवस पहिले न्यूज आता लेटेस्ट न्यूज आहे भाऊ. खरं मग आता मी काय म्हणतो पण जाऊन येऊ ना. म्हणजे काय विषय व्हायला पाहून ये ना. कुठं जायचं रे त्या. हा लेकला जाऊन येऊ म्हणजे बघू काय काय. कार्लोल भाई तिथं मस्ती करायची नाही. पहिले आता 2-3 जण मेले. 2 स्विमिंग 3 जण गेले ना. काय ती स्विमिंग बघा 3 जण गेले. 4था मेघाला टाकून चला रे चल या साईडला कार्लोल लेक या साईडला इकडं. चलो फिर अभी काय त्या ठिकाणी आपण वर चाललो आहे सगळ्यांनी. अरे पण प्रतीक काहीतरी झाला वाडी सेंटर आहे वरती जाऊ तिथं बघू मस्त. आपल्याला लेक कडे जायचं होतं. ते ठीक आहे पण आपल्याला लेक कडे जायचं होतं. लेक आय थिंक तिकडे आहे. आपण असं खालून वरती आलोय त्या साईडला लेक होते वाटतं. प्रेम आहे
तर नावाचं पार्क आहे. अरे विषय आपले नावले फेमस आहे रे. प्रेम स्टार पार्क आहे डायरेक्ट. नावातच प्रेम आहे आपल्या डायरेक्ट. हो का? असं आहे का? अरे बाप, आपण ते आपली स्वतःची बॉडी नाही करत म्हणून आपले भाऊ लोक करतात. अच्छा, म्हणजे आपलाच एक ते म्हणून डायरेक्ट एंट्री मारतो आपण. काय गेले लोक पाय पडतील कर का? भुका आलं काऊन वापस चाललो? अरे लय गर्दी हो राहिली रे. फॉलोअर्स बिलर्स एवढे लांबून तेव्हा ते तिकडे चालले बाकीचे. हा येतो थोड्या वेळ येतो भेटायला. आला पाहिजे छत्री घेऊन. आता त्याला लवकर छत्री घेऊन आलं रे का ऑटोग्राफ बिटोग्राफ घेऊन लवकर भेटायचं त्याला. लवकर चालू रे. ए त्या बाय समोरून मी फॉलोअर येऊ राहिले रे. भाऊ काय झालं आपण इकडून इकडून का बरं आलो? अरे ते पॅन्ट कुठून? या साईडने आलो. हा, आलो आपण इथून माहिती का ते पॅन्ट नेले गर्दी करून टाकली होती समोरच्या गेटवर नाही का. म्हणून म्हटलं बॅक गेट नेऊ. म्हणजे कसं गर्दी कमी होऊन अरे हा ना. काय म्हणतोय? चड्डी बी निघून विषय होऊन जाईल बरं का इथं. अरे कॉलर बी नाही चला भाऊ चाल ना, टाइमपास ना पूर्ण. कुठं जायचं? का तुम्ही फॅन्स आले ना या डाय फोडून टाकली ना तू आपलं म्हणून तुला जाऊ देतो. ओ साबजी ए तो डायलॉग मारना यार आयुष एकदा. तो फोन पे कब्जा किया वो वाला. जो भी नेपाली मेरे फोन पे कब्जा किया है ना उसकी बहन सोट देंगे. अग्निशामन दल. ए कुठं जायचं? इको पॉइंट वर. इको पॉइंटला जाऊ. चलो फिर. इको पॉइंट ह्या साइडला आहे. 2.4 किलोमीटर. चलो फिर. मेघनाथ ने बोला तो करने का. ए भाऊ ते पुढं असं विषय काऊन वाटतं मला तू? अरे मंकी पॉइंट मी काय म्हणत होतो? अरे इथं गाडी पाहिजे फिरायला. अरे ग्रीनरी एरिया आहे, नो पोल्युशन एरिया आहे. इथे गाड्या चालायला लागले तर जेवढी हरियाली ना त्याचा विषय होऊन जाईल माहिती का. आणि माथेरान मग टुरिस्ट प्लेस राहणारच नाही. आपल्या लोकल एरिया सारखे होऊन जाईल. गवताळ्यासारखं. अरे पोरांचं जर नादी लागले ना काही फिरणं होणार नाही आपलं माहिती. किती हळूहळू चालू राहील ते मागं. काल बी तसंच झालं, आज बी तसंच. काल तर ते आलेच नाही भाऊ. अर्ध्यामध्येच थर्ड देऊन टाकले. आपण दोघं फिरू काय मस्त. इको पॉइंट फक्त 1 किलोमीटर राहिला. चल आणि इको पॉइंट चल भाऊ. पोरले हळूहळू येते. दिसना बी नाही ते कुठे काय. हा ते तिकडे. चल जाऊ दे आपण जाऊ. मी घे व्ह्यू पाय. मस्त आहे. पुढे चल, पुढे अजून व्ह्यू. हा इको पॉइंट आहे वाटतं. खाली चिखल पाय. भाऊ इको पॉइंटच्या पुढे लय चिक्कल आहे इकडं. अरे बाप पाय सरकते भाऊ. विषय अवघड आहे. डायरेक्ट खाली पोहोचू आपण. खाली जाऊन डायरेक्ट वर. भाऊ इकडं विषय आडे. बाप चिक्कल आहे भाऊ. खाली जायची रिस्क आहे भाऊ. मेघ्या रिस्क आहे तो इश्क आहे. मेघा वातावरण लय खतरनाक आहे. एकदम मस्त बोलते बघ. तिकडे ना धुकं झालंय सगळं. पाऊसच वातावरण. इथं व्हाईट व्हाईट बाय. पावसाचं वातावरण काय खतरनाक आहे.
तिकडे काय जायचं आपल्याला, तिथं जायचं आपली गँगी आल्यावर तिथं लिहिलेले आय लव्ह माथेरान. पाणी काय लेक आहे वाटतं काहीतरी नदी. व्ह्यू बघू शकता माथेरानचा. व्ह्यू कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. अरे मेघ आहे. अरे पोरं इतका भारी सीन मिस करू राहिले. हे बघ धबधबा बघ. काय सांगा त्यांना व्हिडिओ मध्ये इतकं हे नाही वाटत आहे, पण ओरिजिनल मध्ये रिव्हर्स वॉटरफॉल येतो. वापस चाललाय तो. सगळी गर्दी इथं. तिथं आत्ता समोर फोटो वगैरे काढले आम्ही आणि त्या साईडने रोड होता. आता तिथं फोटो काढले. आता दुसऱ्या साईडने आता वर येतो आम्ही. पाय सरकते इथं थोडे थोडे. चल मी क्या भाऊ. चलो. भाऊ लय भारी वाटते. वातावरण लय खतरनाक इथे. अरे अरे पोरं म्हणे पाऊस आला म्हणे. आता चाललंय म्हणे रूमवर. आपण दोघं फिरू जाऊ. काही विषय काय म्हणतो. मस्त कसं वातावरण. वातावरण खतरनाक आहे. चल मी काय शार्लोट लेक कडे जाऊ आपण 1 किलोमीटरवर. चल जाऊ दे. अरे इथं रेंज प्रॉब्लेम भाऊ. फोन लागत नाही त्यांना. त्याच्यामुळे आपण दोघं जाऊ दे. इको पॉइंट वरून इथं धबधबा जो खाली पडत होता तो व्हिडिओ मध्ये दाखवला होता. तर या इथून या लेक वरून येतो तो. इथं समोर लेक आहे. आता आपण दुसऱ्या लेककडे जाऊ. चला आता लेक कडे. ही 4 रोड लेक आहे. चारलोट लेक. मला असं वाटतं याच लेक मध्ये डुबून 3 जण मेलेले असं काहीतरी न्यूज होती. इकडे समोर वॉटरफॉल आहे वाटतं. आता आपण तिकडे जाऊ. नाही इथं वॉटरफॉलच नाही. स्कीमा देऊ राहिले काय. अरे कोणा जर फटके दिले असतं पण कोण नाही तिथं नुसतं लिहिले बोर्डवरती. तिथे काय आहे लॉर्ड पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू. इथं या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू बनतं असं म्हटलं जातं. आणि त्या तिथं जे तिसरं डोंगर दिसतंय त्या तिथं ईर्षाळगड आहे वाटतं. आणि एक जणांनी अजून ते हे सांगितलेलं आहे. या इथं जी गुफा आहे या इथं जी बोट दाखवतोय मी. हे स्क्वेअर जे दिसतंय ना तिथं वाघाची गुफा आहे म्हणे. आणि हे व्हाईट कलरचं जे काही दिसतंय तिथून ती वरती म्हणजे माणसं उतरते तिथं असं काहीतरी साफसफाई वगैरे करायला. बाकी वाघाची गुफा आहे इथं. इथं मंदिर आहे पिसरनाथ मंदिर. श्री पिसरनाथ मंदिर माथेरान. बघू काय मध्ये काही नाही. चलो एंट्री कुठून आहे हे बघ. अच्छा भाऊ मेन एंट्री तिकडून होती वाटतं. अरे साप इथं जेरीला आहे म्हणे. टच करून पाहता. अरे ते विषय होऊन
वो ग्रीन में ये इधर ठीक आहे म्हणते पहाडो का पाणी एकदम नितळ पाणी म्हणे खरं नितळ आहे इथे माथेरानच्या जंगलामध्ये टावर पण आहे आता इथं फुल रेंज आली आहे इथं मार्केट आहे नको आणि इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान भाऊ मेघे प्ले झोन पण इथं पण पर गेम 50 रुपये रेट आहे इथे हो इथले 50 रुपये पर गेम मार्केट खूप मोठं आहे बँक इथं गार्डन व्ह्यू रेस्टॉरंट वगैरे रेस्टॉरंट मस्त मार्केट आहे म्हणजे डायरेक्ट माथेरानच्या जंगलामध्ये मार्केट आहे यार मेघे ट्रेनमध्ये नाही बसलो यार आपण ट्रेन पाय ट्रेन चौकात नाही उडी अरे जास्त तिकीट नाही राहत रे भाऊ ट्रेन बघ अरे कोणी आहे का नाही आहे पायलट आहे एवढी स्पीड आहे का मी चालूमध्ये बसून मग चालू मध्येच बसतं भाई काय की अरले गाच भरेल ती बसून काही फायदा नाही फिरणंच होणार नाही फीलच येणार नाही नेरळ GR नेरळ आता आम्ही वापस आलो आहे जिथं हॉटेलवर थांबलो त्या हॉटेलवरती पोरं कुठे येते बघायला लागेल त्यांना एक फोन लावला होता ते म्हणे 5 मिनिटात हॉटेलवर पोहोचतोय आता बघू पोहोचले का नाही समोर जा